नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता चौथी मंथन बुद्धिमत्ता, टॉपिक नंबर सेकंड वर्गीकरण, त्यामध्ये उपघटक, गटात न बसणारी संख्या, व्यवसाय 5, प्रश्न 1 ते 50. खालील संख्या संचातील गटात न बसणारी संख्या शोधा. मित्रांनो, प्रश्न 1, त्यामध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या 112, दुसरी संख्या 400, तिसरी संख्या 104 आणि चौथी संख्या 202. मित्रांनो, या 4 संख्यांमध्ये 3 संख्या या सारख्या गुणधर्माच्या असतील आणि एक संख्या वेगळ्या गुणधर्माची असेल, म्हणजे गटात न बसणारी. मग ती गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची. आता हा प्रश्न जर आपण बघितला तर 112 म्हणजे सर्व अंक 1, 1 आणि 2 या अंकांची बेरीज झाली 4. दुसऱ्या संख्येमध्ये 400 म्हणजे अंकांची बेरीज केली 4 अधिक 0 अधिक 0 4. त्यानंतर पर्याय क्रमांक जो 4 आहे 202, त्यामध्ये अंकांची बेरीज केली 2 अधिक 0 अधिक 2, तर मित्रांनो 4च येते. पण पर्याय क्रमांक 3च्या अंकांची बेरीज केली आपण 104 म्हणजे 1 अधिक 0 अधिक 4, अंकांची बेरीज 5 येते. म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर किंवा गटात न बसणारी संख्या आहे 104. म्हणजे बाकीच्या सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज 4 येते आणि पर्याय क्रमांक 3 मधील अंकांची बेरीज 5 येते. त्यानंतर प्रश्न दुसरा. मित्रांनो, प्रश्न नंबर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2च. 55 या संख्येला 11ने भाग जातो, 11ने पूर्ण भाग जातो. 132ला 11ने पूर्ण भाग जातो आणि 1111ला सुद्धा 11ने पूर्ण भाग जातो. मित्रांनो, 166ला 11ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे 166ला जर आपण 11ने भाग दिला तर बाकी काहीतरी उरेल. म्हणून दुसऱ्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे 166. प्रश्न तिसरा. मित्रांनो, प्रश्न 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 मधील अंकांची बेरीज केली तर बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. आता पहिल्या संख्येची बेरीज 17 येते आणि बाकी सर्व संख्यांची बेरीज 19 येते. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4 19, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, 7 आणि 8 15, 15 आणि 4 19. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 वगळता सर्व अंकांची बेरीज 19 येते. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 4. मित्रांनो, प्रश्न 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 4 वगळता सर्व संख्यांना 3ने निःशेष भाग जातो. आता संख्येला 3ने निःशेष भाग कधी जातो तर 3ची विभाज्यतेची कसोटी आहे. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निःशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. आता आपण सर्व अंकांची बेरीज करू. 8 आणि 5 13, 14, 15, 16, 17, 18. 18 3ने भाग जातो. म्हणून 8532ला 3ने भाग जाईल. त्यानंतर 9 आणि 3 12, 13, 14, 14 आणि 7 21, 21ला 3ने भाग जातो. म्हणून 9327ला सुद्धा 3ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 13, 14, 15, 15ला 3ने निःशेष भाग जातो. म्हणून 5343ला सुद्धा 3ने निःशेष भाग जाईल. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 जर आपण बघितला तर 2 आणि 4 6, 7 8 9 आणि 9 आणि 4 10 11 12 13. तर 13ला 3ने निःशेष भाग जात नाही. म्हणून 2434ला सुद्धा 3ने निःशेष भाग जाणार नाही. म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा. मित्रांनो, 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 वगळता संख्येतील सर्व अंकांची बेरीज बघा. तर पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे 75 अधिक 100 झाले 175, 125 अधिक 50 175, 130 अधिक 45 175 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 120 अधिक 65 झाले 185. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वगळता तीनही पर्यायामधील संख्यांची बेरीज येते 175. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 वगळता संख्येतील सर्व संख्यांना 10ने निःशेष भाग जातो. बघा,
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10ने निश्चेष भाग जातो. पर्याय क्रमांक 1 मध्ये एकक स्थानी 0 आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये एकक स्थानी 0 आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा एकक स्थानी 0 आहे. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी जर 0 अंक असेल तर त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये एकक स्थानी 8 आहे, म्हणून या संख्येला 10ने पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 वगळता बाकी सर्व मूळ संख्या आहेत. 47 असेल, 53 असेल आणि 67 असेल, या मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 77 ही संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती संख्या अशा 2च संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग त्यामध्ये 47 आहे, 53 आहे आणि 67 आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 वगळता संख्येतील जे सगळे पर्याय आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 वगळता सर्व पर्यायांची वजाबाकी 80 येते. 150 मधून 70 गेले, वजाबाकी 80 आली. 125 मधून 45 गेले, वजाबाकी 80 आली आणि 138 मधून 58 गेले, वजाबाकी 80 आली. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये तसं होत नाहीये. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. मित्रांनो, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 ही विषम संख्या आहे आणि बाकी 1, 2 आणि 4 पर्याय हे समसंख्या आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 या समसंख्या आहेत आणि पर्याय क्रमांक 3 एकक स्थानी 3 हा अंक आहे, म्हणून ही विषम आहे. बाकीच्या सर्व समसंख्या आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 वगळता आता बाकी सर्व पर्यायामध्ये अंकांची बेरीज केली तर त्या बेरजेला 10ने पूर्ण भाग जातो. बघा, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 8 9 10, म्हणजे 4123 मध्ये अंकांची बेरीज केली, 10 आली तर या संख्येला, त्या बेरजेच्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 बघा, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, म्हणजे बेरीज झाली 20, 20ला 10ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, म्हणजे संख्येच्या बेरजेला म्हणजे 20ला 10ने पूर्ण भाग जातो. म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय बघू आपण. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 19ला 10ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे, गटात न बसणारा आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 11. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 वगळता बाकी सर्व पर्याय हे वर्गसंख्या आहेत. 9चा वर्ग 81, 7चा वर्ग 49 आणि 10चा वर्ग 100. 34 ही वर्गसंख्या नाही आहे, म्हणून ती गटात न बसणारी संख्या आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 वगळता बाकी सर्व संख्या 3, 4 आणि 5 या अंकांपासून तयार झाल्यात. बघा, 3, 4, 5. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 3, 4, 5. पर्याय क्रमांक 3 मध्ये 3, 4, 5 आणि पर्याय क्रमांक 4 बघितला तर या ठिकाणी 3, 4 आणि या ठिकाणी 7 आलाय. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वगळता बाकी सर्व संख्या 3, 4, 5 या अंकांपासून तयार झाल्या. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 वगळता बाकी सर्व संख्या, या ठिकाणी सर्व संख्यांना 3ची विभाज्यतेची कसोटी लागू होते. बघा, 12तील अंकांची बेरीज झाली 3 म्हणजे, किंवा 12ला 3ने निश्चेष भाग जातो. 42 म्हणजे बेरीज झाली 4 आणि 2 6, 6ला 3ने निश्चेष भाग जातो. 7 आणि 2 9, 9ला 3ने निश्चेष भाग जातो. मित्रांनो, 8 आणि 2 10 होतात. 10ला 3ने निश्चेष भाग जात नाही. म्हणजे आपण या ठिकाणी 3ची विभाज्यतेची कसोटी वापरायची. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 82. प्रश्न नंबर 14. मित्रांनो, प्रश्न नंबर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी 4चा वर्ग 16, 16 अधिक 1 17, त्यानंतर 6चा वर्ग 36, 36 अधिक 1 37, त्यानंतर 3चा वर्ग 9, 9 अधिक 1 10 आणि पर्याय क्रमांक 4
मित्रांनो 4चा जर विचार केला तर 5चा वर्ग आहे 25, 25 अधिक 1 26 होतात, पण या ठिकाणी 24 आले. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी संख्या आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 15. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वगळता बाकीच्या सर्व समसंख्या आहेत. संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. बघा 2, 72मध्ये एकक स्थानी 2, 60मध्ये एकक स्थानी 0 आणि 80मध्ये एकक स्थानी 0 या समसंख्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 3च्या एकक स्थानी 3 आहे. म्हणजे 1, 3, 5, 7, 9. संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते. पर्याय क्रमांक 3 हा विषम आहे. बाकीच्या सर्व समसंख्या आहेत. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 53. प्रश्न नंबर 16. 16 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वगळता बाकी सर्व संख्या या 100च्या पटीतल्या आहेत. 200 ही संख्या 100च्या पटीतली आहे. 600 ही संख्या 100च्या पटीतली आणि 900 ही संख्यासुद्धा 100च्या पटीतली आहे. आणि 301 ही संख्या 100च्या पटीतली नाही आहे. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 17. मित्रांनो 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 वगळता बाकीच्या सर्व वर्गसंख्या आहेत. 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16. पण 26 ही वर्गसंख्या नाही आहे. म्हणून ती गटात न बसणारी आहे. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 26. प्रश्न नंबर 18. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 55 वगळता बाकीच्या सर्व पर्यायामधील संख्या मूळ संख्या आहेत. 53, 59, 61 या मूळ संख्या आहेत. 55 ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संयुक्त संख्या असतात. आणि बाकीच्या सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 55. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वगळता बाकीच्या सर्व समसंख्या आहेत. बघा 80, 64 आणि 128. संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. 2 पर्याय, 3 पर्याय आणि 4 पर्याय या समसंख्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 1 हा विषम संख्या आहे कारण की 75च्या एकक स्थानी 5 आहे. 1, 3, 5, 7, 9. संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 20. बघा प्रश्न नंबर 20मध्ये पहिली संख्या आहे 55, दुसरी 60, तिसरी संख्या आहे 50 आणि चौथी संख्या आहे 57. मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी असेल. या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आहे. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.